बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी. मुलुंड अपघात प्रकरणी आता कारवाईला वेग आलेला आहे. मेट्रोचा स्लॅब कोसळल्यानं एका व्यक्तीचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय, तर इतर 3 जण हे चांगले जखमी आहेत. मुलुंड दुर्घटनेला जबाबदार धरत कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे यांचं निलंबन सुद्धा करण्यात आलेलं आहे. MMRDA प्रशासनाकडून दुर्घटनेची माहिती घेतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक सुरक्षेशी तडजोड करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशाराच दिलाय. या दुर्घटनेची दखल घेत त्यांनी कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे यांच्या निलंबनाचे निर्देश दिलेत. काल मुलुंडमध्ये LBS रोडवर वडाळा ते कासार वडवलीच्या मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली आणि यामध्ये एकाचा मृत्यू झालाय, तर इतर 3 जण हे जखमी आहेत. त्याचबरोबर 3 वाहनं देखील स्लॅब खाली दबली गेलेत. आता या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. मुलुंड पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. दरम्यान मुलुंड स्लॅम दुर्घटना प्रकरणात एक मोठी माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या एकूण 5 अधिकाऱ्यांना आता अटक करण्यात आली आहे. मिलान रोड बिल्टेक आणि DB हिल LBJ या 2 कंपन्यांचे अधिकारी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. हरीश चव्हाण प्रोजेक्ट डायरेक्टर, कुलदीप सपकाळ प्रोजेक्ट मॅनेजर, सौरभ सिंह डेप्युटी मॅनेजर आणि प्रशांत भोईर असे मिलान रोड बिल्टेक कंपनीचे अधिकारी, त्याचबरोबर अवधूत इनामदार DB हिल कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर यांना आता अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणी आता 5 जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान स्लॅब दुर्घटनेची उपमुख्यमंत्री शिंदेंकडून आता चांगलीच दखल घेण्यात आली आहे. मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना 15 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मेट्रो 4 प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले, तर दुर्घटनेला जबाबदार कंपन्यांना 6 कोटींचा दंड देखील ठोठावण्यात आलेला आहे. दरम्यान मुलुंडमधील दुर्घटनेनंतर आता MMRDAचे प्रकल्प संचालक बसवराज M भद्रगोंड यांच्या अध्यक्षतेखाली या घटनेची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी स्थापन करण्यात आली आहे. या अध्यक्षतेखालील ही समिती बांधकाम पद्धती, गुणवत्ता नियंत्रण, त्याचबरोबर देखरेख यंत्रणा आणि नियमांचं पालन या सगळ्यांची तपासणी करणार आहे. दरम्यान या समितीकडून सविस्तर अहवाल मागवलाय. मृतांच्या कुटुंबियांना MMRDA कडूनच आर्थिक मदत दिली जाणार आहे. जखमींच्या उपचारांच्या खर्चाची जबाबदारी ही MMRDA आता उचलणार आहे. दरम्यान मुंबई मेट्रो लाईन 4 या महत्वाकांक्षी मार्गिकेच्या कामाबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. या 32.32 किलोमीटर लांबीच्या मार्गिकेचं काम एकूण 5 पॅकेजमध्ये विभागून सुरू करण्यात आलं होतं. त्यापैकी पॅकेज 8, पॅकेज 10 आणि पॅकेज 12 ही कामं रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे देण्यात आली होती. मात्र आर्थिक अडचणींमुळे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरनं संबंधित पॅकेजमधली कामं काही काळासाठी पूर्णपणे थांबवली होती. सूर्यानगर ते मुलुंड फायर स्टेशन दरम्यानच्या पॅकेज 10 अंतर्गत कामं सुरू असतानाच अलीकडेच दुर्घटना घडली. या घटनेमुळे या पॅकेजमधील कामकाज आणि सुरक्षा विषयक बाबी पुन्हा एकदा चर्चेत आल्या.